Thank you very much. Thank you very much. Thank you. Thank you. Thank you. I have no words to thank you. This collaboration. आजपर्यंत मी बऱ्याच ठिकाणी ट्रेनिंग केलं किंवा बऱ्याच ठिकाणी गेलो, पण इथल्यासारखं किंवा कोल्हापूरसारखं वेलकम आय नेव्हर ग्रेट पर्सन. यू आर द बेस्ट टीम. नो प्रॉब्लेम. खरोखर म्हणजे शब्द नाहीत मला सांगायला, एवढं चांगलं वेलकम तुम्ही केलंय. अँड आय विल ट्राय टू गिव्ह माय बेस्ट. काय म्हणतात? डान्स करायचा तू डान्स करतो मी, पण त्याच्यासाठी स्पेसिफिक स्पेस देते हर्बलाइफ. इट इज कॉल्ड नॅशनल अँड इंटरनॅशनल ट्रेनिंग. येस. ही जी काही ट्रेनिंग असतात, ज्यांना किती जणांना आवडला डान्स पार्ट किती जणांना आवडला? तुमच्या सगळ्यांसाठी बेस्ट ऑपॉर्च्युनिटी आहे. We are going to international training. Come there. Yes. I will dance with you. Okay. सर्वात स्टार्ट करायचं आधी किंवा ट्रेनिंग जे काही आपण स्टार्ट करतोय यातलं एक फर्स्ट पार्ट मला तुम्हाला सांगायला आवडेल. मला तुम्हाला दोन गोष्टी सांगायच्या, त्यातली एक चांगली आहे आणि एक वाईट आहे. कुठली सांगू आधी? आधी चांगली की आधी वाईट? आधी वाईट. वाईट गोष्ट ही आहे की अजून साधारण पाऊण तास तुम्हाला मला सहन करावं लागेल. अँड द बेस्ट पार्ट इज टुडेज ट्रेनिंग. यू आर द लकी पीपल. यू आर द लकी पीपल बिकॉज यू आर इन धिस हॉल. आज तुम्ही ज्या हॉलमध्ये आहात, आता जे ट्रेनिंग लोक बघताय, इट विल चेंज युअर लाईफ. सर्टनली आय नो इट इज द बेस्ट. दिस ट्रेनिंग इज गोइंग टू बी द बेस्ट डे, मेमोरेबल डे इन युअर लाईफ. आजपर्यंत तुमच्या आयुष्यामध्ये असा कधीही दिवस आला नसेल की जो पुढं मागं तुम्हाला कायमस्वरूपी लक्षात येईल. कारण का, याच पद्धतीच्या एखाद्या ट्रेनिंगमधून मी आज इथंपर्यंत आहे. माझा जो काही मेमोरेबल डे आपण म्हणतो, मी फर्स्ट टाइम ज्या वेळेला हर्बलाइफ ऑपॉर्च्युनिटी बघितली, तो दिवस मी कधीही विसरू शकणार नाही. इट वॉज 16 मे 2004. 16 मे 2004 या पहिल्या दिवशी फर्स्ट टाइम मी हर्बलाइफ काय आहे हे बघितलं. बरेच जण लास्ट रो मध्ये बरेच जण बसलेत किंवा शेवट बसलेत. कसं वाटतंय तुम्हाला? पहिल्यांदा आलाय. कसं वाटतंय? चांगलं वाटतंय. माझी पण पोझिशन अशीच काहीतरी होती. आय वॉज द लेट कमर. आय हॅव नो सीट. समबडी अरेंज द सीट फॉर मी. आय हॅव नो नोटबुक, नो पेन. जस्ट आय एम सी लुकिंग ॲट द पीपल. की समोर काय चाललंय. सुरुवातीला तर अर्धा तास काहीच कळलं नाही. असं दंगा मस्ती गोंगाट कळतच नव्हतं काय चाललंय ते. पण नंतर जसा जसा पुढं होत गेलं, पुढं जसं ट्रेनिंग बघत गेलो, तसं मात्र डोळे उघडणे हा जो पार्ट असतो, बघितले तुम्ही वाटण्याच्या माहिती आहे तुम्हाला? डोळे उघडणे काय असतं? डोळे उघडणे म्हणजे काय? चष्मा लागणे. नॉट लाईक दॅट. तर जे काही तुम्ही आजपर्यंत जे बघितलेलं नाहीये ते अचानक डोळ्यासमोर आलं किंवा इट वॉज अनएक्सपेक्टेड. कधी एक्सपेक्टेशन आपण जे केलेलं नाहीये अशी जर एखादी गोष्ट बघायला मिळाली तर त्याला आपण अनएक्सपेक्टेड किंवा डोळे उघडणे हा शब्द प्रकार वापरतो. आणि आय हॅव गॉन थ्रू दॅट. मी त्यातनं गेलेलो आहे. तर हे सगळं सांगायच्या आधी मला तुम्हाला थोडीशी माझी स्टोरी पण सांगायला आवडेल. बिकॉज फॉर दॅट स्टोरी किंवा त्या घटनेमुळे किंवा त्या कारणामुळे मी आज तुमच्यासमोर आहे किंवा आज स्टेजवर उभं राहायचं जे काही आहे भाग्य, ते फक्त त्याच्यासाठी एक रिझन आहे. इथं जाड किती जण आहेत? ज्यांचं वजन जास्त आहे असे किती जण आहेत? ओव्हरवेट, लठ्ठ, ओबेस. वाईट वाटतं ना म्हणून घ्यायला किंवा मी जाड आहे? नाही वाटत? नाही. किती जणांना असं वाटतंय की मी जाड आहे? हे चांगली गोष्ट आहे. चांगली गोष्ट आहे. वाटतंय की नाही? तुम्हाला वाटतंय? का बरं? स्वाभिमान आहे. ओके. आणि
आणि कुणाला वाटतंय आणि कुणाला वाटतंय का झाड ही चांगली गोष्ट आहे.